मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या झाली। या घटनेचे पडसाद जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत उमटताना दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, खून करण्यात आला आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। मी सध्याला मसाजोग गावामध्ये आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकता कशा पद्धतीनं ते दुकान आहे, ते मार्केट आहे, संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण दुकानं जे असतील ते बंद ठेवण्यात आले। मसाजोगचे सरपंच जे आहेत ते संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक जे आहेत आज समाज बांधवांच्या वतीने देण्यात आलेले। एकंदरीत पाहायला गेलं तर याच घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण मार्केट मसाजोगचं जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकता की या ठिकाणी पोह्याची दुकानं असतील किंवा मटकीची दुकानं असतील हे सुरू असायचे, मात्र आज हे संपूर्ण दुकानं जे आहे ते मार्केट जे आहे ते संपूर्णपणे बंद आहे। पोलिसांची छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पाहू शकता की जे पोलीस बंदोबस्त आहे ते मसाजोग गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि याच मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख यांची गेल्या 5 दिवसापूर्वी हत्या करण्यात आली आणि हत्येच्या नंतर याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक जी आहे ते देण्यात आलेली आहे। याच हाकेला संपूर्ण मसाजोग गावकऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण मसाजोग गाव जे आहे ते बंद ठेवण्यात आलेले आहे। संपूर्ण जे दुकान आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आपण पाहू शकता की कशा पद्धतीने दुकानं जे आहेत ते बंद आहेत आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण मसाजोग गावकरी जे आहे ते आज एकवटलेले आहेत आणि संपूर्ण गाव जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी बंद ठेवण्यात आलेलं आहे। मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड।